फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. समर्पोनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई. तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया भक्तीची काया, उदीची किमया साई माऊली. साई माझी माऊली, साई माझी साई बाबा. साई बाबा, साई बाबा. जोवर गुरुमंत्र घेत नाहीये तोवर तू स्वतंत्र आहेस. तुमचं बंधन ना चालेल. श्रद्धा आणि सबुरी ये असलेच लोक भुलवत्यात, समजांना फशी पाडत्यात. पर आईबा म्हणले की तो देव माणूस आहे म्हणून. एकदा बोललो म्हणजे बोललो. या शिर्डी गावातून तुला बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही मी. ओ ग बाई, ओ तोच तुझा आवडता लेक आणि तात्या तुम्ही चौथीचा एकदम कर्मदरिद्री म्हणजे फुटक्या नशिबाचा. बाईजा, अगं असं अंग सोडून आसवं का गाळतीस? नाही कुठं काय. बाईजा, अगं ज्या कपड्याच्या घड्या घातलेल्या आहेत त्याच तू परत परत घालतीस. मला कुठं काय कळतंय. नाही म्हणून ना बाई म्हणून काही कळत नाही मला. तू माझ्यावर का राग काढतीस? अगं काय झालंय ते तरी बोल. अजून काय बोलू. आई नाही, तात्या माझ्या पोटचा नाही, चौथीचा आहे तो माझ्या, आणि त्यात बी फुटक्या नशिबाचा. आईची माया त्याच्या नशिबातच नाही. बाईजा, हा दुगर बस बस. आता मला नीट सांग काय झालंय. म्हणजे आई तुला काहीतरी बोलली असेल हे समजलं, तर काय झालंय सांग. मला काय बी बोलू दे, काय बी करू दे. माझ्या तोंडून तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. मला ठाऊक आहे तू बाकी काय बी सहन करशील, पर आई म्हणून चिमूटभर बी सहन करणार नाहीस. मग आईला आपल्या लेकरापासून तोडताय आणि लेकराला आपल्या आईपासून तोडत्यात. माझ्याच दोन लेकरात भेद करतायत त्या. तुला तसं वाटत असेल, आईच्या मनात तसं काही नसेल. बघा, मग कशाला विचारता. तुमचा विश्वास नाही ना, मग राहू द्या. नाही नाही तसं नाही. तू सांग, माझा तुझ्यावर विश्वास आहे. नाही नाही न ग, तोंड देखलं उगा बोलू नका. बरं ऐक,
साई अन तात्यामध्ये आई भेद करते, हेच म्हणणं आहे ना तुझं? नाहीतर काय. अव लहान मुलाच्या मनात एकदा का अडी बसली तर ती निघल का? हा मला बोलू तर दे मला. नाही त्या गोष्टीचा घोर कशाला लावून घेतीस? अगं एवढ्या तेवढ्यामुळं साईच्या थोरपणाला धक्का लागल का? आणि आडी बसलीच तर ती काढाया साई समर्थ नाही असं वाटतंय तुला? ते काही मला माहित नाही. मला एवढंच माहितीये, जिप्री साईकडे जात होती. तात्या जिप्री संग खेळतो का नाही? अहो सासूबाईंनी तात्याला जिप्री संग खेळू नगस असं सांगितलं. खेळायला पाठवायचंय ना, म्या पाठवतो. मग तर झालं. अहो अहो असं एवढंच नसतं. हे सांगायचं ते कसं सांगू? जाऊ द्या, आपलेच दात आणि आपलेच ओठ. कांदा वगैरे आहे, गोड म्हणून घ्या. अरे वा, आईबानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतेस की. आणि हे असं हातात देऊन म्हणायला बानं सांगितलं ना? तुम्हाला कसं कळलं? तुझ्या डोळ्यातच दिसतंय की तिथेच वाचता येतंय. अय्या खरंच? हो. आणि हे काय, तात्याच्या आजीनं म्हटलेलं तुला आवडलेलं नाही. ती म्हणाली, या असल्या फकीरड्या लोकांचा कोण भरोसा देणार? असल्या फकीरड्या माणसांचा कोण भरोसा करणार? तुला वाचवताना माझ्या तात्याच्या कपाळाला केवढी खोक पडली, तुला ठाऊक नाही? तुझा जीव वाचवताना माझ्या तात्याच्या कपाळाला केवढी खोक पडली त्यानं. हे असले लोक समध्यांना भुलवत्यात, फशी पाडत्यात. हे असलेच लोक भुलवत्यात, समध्यांना फशी पाडत्यात. अय्या तुम्ही झाक म्हणता. इसरले, हे घ्या ना. ठेव, मी नंतर खाईन. माझ्या समोर खावा. मी भरू. एक घास खाऊचा, एक घास ठेवचा. काय झालं? अगं काही नाही, मी एकटा कधीच खात नाही. आम्ही खूप जण आहोत. पर भाकर तर एकच आहे. किती जण आहात? वर बघ, किती कावळे आहेत. शेळी असते, तिचं कोकरू असतं, मोती असतो, काळू असतो, ही मनीमाऊ असते. त्यांच्या संग नंतर खावा. मला आवडला तुम्ही. आता माझ्यातनं एक तरी घास खावा. असं म्हणतेस? बर, मी एक घास खाईन, पण एका अटीवर. माझ्यासोबत तू विटी दांडू खेळशील? अय्या तुम्हाला हे बी कळलं? मी तात्याला म्हटलं होतं की आपण विटी दांडू खेळू, पण तो आलाच नाही. तो पण ये. खरंच? हो. घ्या. अहो सरकार, त्या गणादानानं त्या सावळ्याला बोलताना ऐकलंय. बघितलं का नंद्या, म्या चौथ्याचं कौतिक करून घेत नाही, ज्याचं हाय त्याला देतोय. अरे गणाधाना बोला की. हो सरकार, तो शरद आणि सावळ्या बोलत होते की शिर्डीमध्ये नवीन तारणहार गावलाय. हा सरकार, त्या सावळ्याला इथं उचलून घेऊन येऊ की त्याची समधी मडकी फोडू? तुम्ही सांगा. एकाला उचलून काय होणार आहे?
आपण त्याला धरून आणलं म्हणून ते बेनं कोकलत गावभर करणार. मग आम्ही काय कमी आहे का? असं दाबून नका ठेवायचो. अरे नंदी स्वतःच डोकं चालव की कधी का कायम नंदी बैलवानीच बोलणार वागणार. त्या सावळ्या कुंभाराला तू बोलवशील, त्याला दम देशील, त्याला गप्प बसवशील, मग दुसरा कुणीतरी त्या साई फकीराचं गुणगान गाईल, त्याला बी गप्प बसवणार. काय बोलतय? असं किती लोकांची तोंड तुम्ही धरणार? हा? ए नाद्या तू गप. सरकार म्हणतात ते खरंय. अरे बोलणाऱ्यांची तोंड धरता नाही येत. सरकार मग काय करावं? तुम्ही सांगा ती करतो. मुळाशी जा. त्या सावळ्या कुंभारानं त्या फकीरड्याला देव पण का दिलंय हे सांगा. एक कुलकर्णी वैद्यामुळं. अरे तो आता गरीब काय हाय? अहो जो चिपरीसाठी पाला हवा होता ना तो वैद्याकडे नव्हता. आणि त्या फकीरड्यानं तो पाला रानात आणून दिला आणि चिपरी वाचली म्हणून त्याला समजे देव मानताय. अंगाशी असं हाय होय समज. नंदी भैरवा जाण त्या वैद्याला उचलून घेऊन या इकडं. अरे तो वैद्य कमी पडत असल म्हणून या फकीरड्याचा जोर वाढत असल तर हितच बाण घालून टाकू. धना तुम्ही त्या फकीरड्याला उकसवा. एवढा उकसवा की तो चिडायला पाहिजे. गावात 4 चौघांना मारायला धावायला पाहिजे. सबूत म्हणून त्यांनी साक्ष द्यायला पाहिजे. काय कळलं? जी सरकार. सरकार सरकार एक विचारू. हा उकसवून तो मारायला आला तर काय होईल? अरे पोलीस पाटलाकडे तक्रार करता येईल ना. अरे जा ना तुम्ही तुमचं काम करा. तरी बी दादा पाटलाने त्याची तक्रार नाही घेतली म्हणजे? ए नंदी बाईला कधीतरी शुभ बोल की. अरे जा ना तुम्ही दोघं त्या वैद्याला उचलून घेऊन या. अरे नंदी या बाईला मामलेदाराकडे साईच क्रांतिकारक आहे हे सिद्ध कराया म्हणून सरकार पुरावे गोळा करतात. एवढं ध्यानात येईना का? हा? चल. असं म्हणू नये. पण आईबा शरदच म्हणतात. आपण दादा म्हणावं. शरद दादा. पण ह्यो शरद चुकलं. ह्यो शरद दादा पहिलं काय असं म्हणतोय? कशाला आलाय ह्यो? तुम्ही तर म्हणलं होतं की तात्या येईल. तात्या म्या आणू तात्याला मी आणतो. म्हटलं ना तो येईल म्हणजे येईल. पण सुरुवात मी करणार. मी लहान आहे शरद दादा. आधी तू म्हणत होतास, आता हे म्हणताय. मी लहान आहे ना मम्मी. बरोबर. ताई झिपरी लहान आहे लहान. बघितलं झिपरी, तू दादा म्हटल्यावर शरदने लगेच कशी तुझ्यासाठी मागणी केली. म्हणजे जितका आदर तुम्ही दुसऱ्याला द्याल तितकाच दुसरा तुम्हाला परत देईल. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळतं. ते काय मला समजत नाही, पण मी पहिले खेळणार. मग मी खेळणारच नाही. झिपरी आपण एक काम करू. आपण ताईंना पटकन बात करू. मैं करतो मग तू खेळ. बाबा तुम्हीच खेळा. ठीक चला. यार
झिपरी आता बघ ही ती कशी त्या दांडूवर नेमकी बसते मग बाबा बाद मग तू खेळ आता मलाच काहीतरी करावं लागणार. तात्याचा पाय त्या जनावरावर पडला असता ना. सायनी इथे मारले म्हणून तो वाचला. साई 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 तुम्ही तात्याची इथे मारली म्हणून त्याचा पाय सापावर नाही पडला. साई देवा परमाने वाचवलं तुम्ही. मी नाही वाचवलं, त्याने वाचवलं. सबका मालिक एक. आजी आजी लागलं. आई अरे तात्या तात्या काय झालं तुला हे काय झालं. इटी लागली. अरे इटीच तर लागली ना. खेळ म्हटलं की लागणारच तात्या. म्हणजे तू खेळायला गेला होतास. अरे मी बजावलं तरी मी गेला होतास. नाही नव्हतंच खेळत. अरे मग कोण खेळत होता. तो फकीर बाबा. साई फकीरडा. फकीरडा ना. मुद्दाम मारलं तुला. हे काय इटी दांडू खेळायचं वय आहे त्याचं. किती लागलंय माझ्या बाळाला. तात्या बघू मला तुला कुठं लागलं. ये तू बघू नकस. मोठे गोडवे गातेस ना. माझा लेख बघ कुणी या तुझ्या पोटच्या गोळ्याला मारलं. मुद्दाम नसल हो मारलं. चुकून झालं असल. त्यानं मुद्दामच मारलं. म्या सांगते ना तुला. मग काहीतरी कारण असल. नाहीतर कशाला मारल तो. बघ तात्या बघ तुझी आईच अजून बी तेच गोडवे गातीये. नाही रे तात्या. तू चल मी तुला हळद लावती. चल. काही ना ग म्या लावती. चल रे तात्या. अक्का 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 बाई अक्का
तात्याला लागलं रे. अके मला समजा ठाऊके ना तिथंच होतो तिथंच अके आपल्या साईंनी तात्याचा जीवच वाचवला म्हण काय झालं ठाऊके जिपरी साई आम्ही इथे दांडू खेळत होतो. मला खातर होती साई चुकीचा असूच शकत नाही. आपल्या नकळत ह्योच आपल्यावर येणारी संकट झेलतो. झाडावरच्या सुंदर फुललेल्या फुलासारखं आयुष्य जगायचा प्रयत्न करावा. म्हणजे कसा? तर जरा विचार करा, बागेतील फूल कधी लोकांना आपणून सांगते का की माझ्याकडे बघा? ते आपले आयुष्य शांतपणे जगत असते. शेकडो माणसे त्या फुलझाडासमोरून गेली आणि त्यातील फक्त 10 जणांचं त्या फुलाकडे लक्ष गेलं आणि त्या 10 मध्ये सुद्धा एखाद्यानेच त्या फुलाच्या सौंदर्याचा सुगंधाचा आनंद घेतला तरी त्या फुलाला त्याचे काही दुःख नसते. शिवाय ते फूल बागेतल्या दुसऱ्या कुठल्याच फुलाच्या सौंदर्याशी सुगंधाशी स्वतःची तुलना करत नाही. कारण प्रत्येकाला त्यानं दिलेलं वेगळेपण प्रत्येक फुलानं मान्य केले. मग आपण त्यानं दिलेले आपलं वेगळेपण बघूया, त्याच्यावर विश्वास ठेवूया. सबका मालिक एक. ओ साई बाबा अव थांबा या की वर. अरे तुझ्या घरातला दाणा आधीच मिळालाय, एकाच घरी नाही खाता येणार. ते काय नाही, तू इथंच थांबायचं आणि जे मिळेल तेच खायचं. हा इथंच खायचं. हा